ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र। नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ संजीवनी तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तसेच सगळ्यांसाठी आवडीचा विषय म्हणजे येत्या 29 तारखेला आयर्विन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर येथे आम्ही 1 लाखाचा महाराज दांडिया याचं आयोजन केलेलं आहे। खास महिलांसाठी हा कार्यक्रम असेल, तर आपण सगळ्यांनी नक्की या कार्यक्रमात हजेरी लावा आणि नाव नोंदणी आवश्यक आहे। त्यामुळे खाली नंबर दिलेत, त्या नंबरवर नाव नोंदणी करा आणि खूप सारी भरघोष बक्षिसे जिंका। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रील स्टार हल्ली खूप वाढलेत, रील्स करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे खास महिलांसाठी असं नाही, स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांसाठी रील्स करणाऱ्यांसाठी खाली लिंक दिलेली आहे, खाली आयडीज दिलेत, त्याच्यावर आपापल्या रील्स टॅग करा, तोडकर संजीवनी हॅशटॅग करा आणि छान छान रील पाठवा। त्याच्यासाठी सुद्धा खूप छान छान बक्षिसं असतील। थँक्यू सो मच। बीजापूरगदेक्षुकार मुखर्जा चक्राब्ज पाशोत्पला व्रीयग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्कराम्भोरुहा ध्येयो सवल्लभयास पद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्ड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, कोल्हापूर, मंदिर आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यासक। देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीच्या प्राकृत भावार्थ असणाऱ्या देवी महात्म्य या ग्रंथाचा आपण भावार्थ पाहतो। यापर्यंत आपण देवीच्या अनेकविध चरित्रांचं वर्णन ऐकलं। प्रथम महाकाली, मग महालक्ष्मी, मग महासरस्वतीचा अवतार चरित्र वर्णन केल्यानंतर देवांनी केलेली नारायणी स्तुती ऐकत आहोत। आणि त्या नारायणी स्तुती करताना देवांनी देवीकडे वरदान मागितलं की हे जगदंबे, आमच्या वैर्यांचा, आमच्या शत्रूंचा तू नाश करावास आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला तू अवतार धारण कर, असं म्हटल्यावर देवी आपल्या भविष्यात्मक अवतारांचं वर्णन करते। काय भविष्यात्मक अवतार आहेत जगदंबेचे? तर ती पहिला अवतार सांगते, नंद गोप ग्रहे जाता यशोदा गर्भसंभवा। नंद, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण मथुरेच्या कारागारात त्यांचा जन्म झाला त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वसुदेव कृष्णाला ठेवण्यासाठी गोकुळात गेले आणि त्या गोकुळात नंदाच्या घरी यशोदेची जन्मलेली जी मुलगी आहे तिला घेऊन आले। ही मुलगी म्हणजे कोण? तर साक्षात जगदंबा। वसुदेव कृष्णा ते आणिलं, यशोदेचे पुढे ठेविलं आणि मजला घेऊन जाईल मथुरेलागी वेगेसे। देता देवकीचे जवळ कंस येईल उताविळ, माते घेऊन तात्काळ शिळेवरी आपटूप आहे। देवी आता भविष्य सांगते, पुढे घडणाऱ्या कथा, अवतार कथा सांगते, कारण हा अवतार अजून झालेला नाही। तर ती सांगते, मला ज्या वेळेला देवकीकडे दिलं जाईल, यशोदेकडून आणून देवकीकडे दिलं जाईल, त्यावेळेला माझा आवाज ऐकून कंस येईल आणि मलाही इतर बालकांप्रमाणे शिळेवर आपटून मारावं म्हणून तो फिरवेल। त्यावेळेला मी त्याच्या हातातून सुटून गगनात जाईन। तेव्हा हे शुंभ आणि निशुंभ पुन्हा जन्म घेतलेले असेल त्यांनी, त्यांचा वध करण्यासाठी माझा तो अवतार असेल। आणि म्हणून त्यावेळेला मी विंध्याचल पर्वतावरती अवतार धारण करेन, तिथं राहून या शुंभ निशुंभाचा पुन्हा संहार करेन। त्यावेळेला मला विंध्याचल वासिनी किंवा विंध्यवासिनी म्हणून ओळखलं जाईल। विंध्यवासिनीला आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलीभाषेमध्ये विंजाई किंवा इंजाई म्हणून ओळखलं जातं। कराड तालुक्यातल्या पाल खंडोबा देवस्थानाजवळ खंडेरायाची बहीण म्हणून ज्या इंजाईचं वर्णन केलं जातं तीही विंध्यवासिनी, किंवा अगदी गारगोटी परिसरात असलेली इंजूबाई ही सुद्धा ही विंध्यवासिनीचं स्वरूप मानली जाते। अशी ही जगदंबा, तर त्या स्वरूपामध्ये तिला चौथ्या अवतारामध्ये ती नंदा असं नाव धारण करेल। त्यावेळेला माझं असंख्य नाम गुण न कळे कोणासी, असं या नंदा अवतारामध्ये नंदगोप गृहे जाता म्हणून तिनं नंदा नाव धारण केलं। पाचव्या अवताराचं कारण सांगताना म्हणते, कश्यपाची स्त्री दनू जाण तिजेचे पुत्र 61। त्या दनूच्या मुलांना दानव म्हणतात, त्यामध्ये वैप्रचित्त नावाचे दानव असतील। त्या वैप्रचित्त दानवांचा पराभव करण्यासाठी देव ज्यावेळेला तुम्ही सगळे मला शरण याल त्यावेळेला मी रक्तदंतिका नावानं अवतार घेईन। आणि कसं रूप असेल तर भूमी एवढे करुणी शरीर स्थावर जंगम व्यापिन मी।
दानवांचे घेईन प्राण चावून गिळेन सगळेच, तेव्हा दानवा ते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता, म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मजलागी. या दानवांचं भक्षण केल्यानंतर माझे दात लाल होतील, म्हणून मला रक्तदंतिका नाव मिळेल. 6व्या अवतारामध्ये तुम्हाला मी कारण सांगते, जेव्हा 100 वर्षाचा दुष्काळ पडेल, सगळे जण क्षुधातृषेनं म्हणजे तहान भुकेनं व्यापून जातील आणि असे ऋषीमुनी ज्यावेळेला स्तवन करतील, त्यावेळेला मी अयोनिज असा शताक्षी अवतार धारण करेन. या सगळ्या अवतारामध्ये हा अवतार एक वेगळा अवतार आहे. शाकंभरीचा अवतार किंवा शताक्षीचा अवतार हा सगळ्या अवतारात वेगळा अवतार आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला बघतोय कोणता तरी दैत्य उन्मत्त होतो, तो दैत्य देवांचा पराभव करतो, त्यावेळेला देव तिला शरण जातात आणि मग जगदंबा अवतार घेते. आता या अवताराची कथा सांगताना ती काय म्हणते, शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल, 100 वर्षाचा दुष्काळ पडेल, तेव्हा क्षुधातृषेने व्यापून स्तवितीच सर्व ऋषीगण, कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचून ते काळी. दुष्काळ पडलाय, 100 वर्षाचा दुष्काळ आहे, कुणालाही अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, कित्येक जणांचे जीव चाललेत. अशा वेळेला माझी स्तुती केल्यानंतर मी जो अवतार धारण करेन त्याला शताक्षी आणि शतनेत्रांनी मुनीवर, शताक्षी म्हणजे 100 डोळे असणारी, या सगळ्यांवरती कृपादृष्टी करायला मी 100 नेत्रांनी पाहीन. या 100 नेत्राच्या माझ्या अश्रुधारांनी जलधारांनी पृथ्वीचं पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध होईल आणि माझ्या शरीरातून मी वृष्टी वाचून शाक अन्न स्वशरीरापासून उत्पन्न करोनी पोसीन ब्राह्मण भरण करीन सर्वांचं. या ऋषीमुनींचं पोषण करायला, या देवांचं पोषण करायला मी स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करेन, तेव्हा मला नाव मिळेल शाकंभरी. आता शाकंभरीचा अवतार तर झालाय, पण शाकंभरीच्या अवताराच्या वेळेला सगळेजण निस्तेज आहेत, कारण अन्नच नाही कोणाला मिळालेलं, पाणी नाही कोणाला मिळालेलं. पण अन्न पाणी मिळाल्यानंतर पुन्हा दैत्यांचा मूळ स्वभाव जागा झाला आणि मग त्या दैत्यांनी दुर्गम नावाच्या असुरानं देवांचा पराभव केल्यावर त्याच शाकंभरीनं या दुर्गम दैत्याचा संहार केला, म्हणून तिला दुर्गा म्हणून ओळखलं जातं. 7व्या अवताराचं कारण आताची तुम्हासी सांगेन, राक्षस भाऊ होतील जाणं पृथ्वीवरी एकदा. त्यावेळेला खूप राक्षस झाल्यानंतर भीमादेवी नावानं मी प्रचंड प्रगट होईल आणि त्या भीमादेवी नावानं असुरांचा संहार करेन. 8व्या अवताराचा हेतू सांगताना म्हणते की अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा. आता हा अरुण नावाचा दैत्य काय करेल तर सगळ्यांना त्रास द्यायला लागेल. तेव्हा 8वा अवतार धरीनं भ्रमर रूप ते समय. हा 8वा अवतार देवीचा देवी रूप नाहीये, ती भुंग्यांच्या रूपात आहे. असंख्यात होनी भ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारीन तो महासुर त्रैलोक्य हिता कारणे. अरुण दैत्यासी मारिता या परी लोक म्हणतील मज भ्रामरी. लोक मला भ्रामरी म्हणून ओळखतील. असे मी 8 अवतार धारण करेन, वेळोवेळी तुमचा सगळ्यांचं रक्षण करेन. अशा प्रकारे देवीने हे सगळे आपले अध्याय सांगितले. आणि आता याच्यानंतर ह्या सप्तशतीच्या पठणाचं, या देवीच्या चरित्राच्या पठणाचं काय महात्म्य हे स्वतः देवी सांगते. तेव्हा सज्जनांनी ते अवधान म्हणजे लक्ष देऊन श्रवण करा असं रामबाबा इथं सांगतायत. जय जय अंबिके शंकर प्रिये मूल प्रकृती महामाये तव नामस्मरण संकट जाये तृणाग्नी न्यायवत. देवीच्या श्रवण पठणानं काय नारायणी स्तुती आपण श्रवण केली. आता या महात्म्याचं पठणाचं काय फळ आहे तर देवी सांगते. देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्त होऊन नित्य हे महात्म्य पठण करून तोषविल मजलागी. जो कोणी नित्य हे महात्म्य मला पठण करून माझी स्तुती करेल त्याच्या सकल बाधे ते निसंशय स्वये नाशिते. त्याच्या सगळ्या अडचणी मी स्वतः नाश करीन. त्या इहपरत्री सौख्य त्या ते देवनिया तोषविन. त्याला इहपरत्र म्हणजे या लोकात आणि परलोकात सुख देऊन त्याचा संतोष देईन. मधुकैटभाचे घातन महिषासुराचे मर्दन शुंभ निशुंभाचे निर्दालन यांचे कीर्तन करतील. जे कशा कशाचं तर मधुकैटभाचा वध, महिषासुर मर्दन, शुंभ निशुंभाचं निर्दलन याचं कोणी जो नित्य कीर्तन करेल किंवा अष्टमी चतुर्दशी आणि नवमीला जे एकाग्र होऊन एकाग्र मानसी श्रवण करती महात्म्यासी. पठण करण्यापेक्षा ते ऐकतील प्रेमभक्तीनं
तयासी किंचित पाप आपदा दारिद्र्य दुःख होय न कदा. त्यांना किंचित सुद्धा कसलंही पाप स्पर्श करणार नाही, त्यांना दारिद्र्य दुःख कधीही होणार नाही. प्राप्त होती सर्व संपदा यांचे पठण करत्यासी. हे वाचणाऱ्याला कायम सगळ्या संपदा प्राप्त होतील. आणखी इष्टजनाचा वियोग काही कदाकाळी होणार नाही. त्याचे जे आप्तेष्ट आहेत, त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांचा कधीही विरह होणार नाही. तस्कर आणि शत्रूचे भयही त्यासी कदा असेना. तस्कर म्हणजे चोर आणि शत्रूची त्याला कधी भीती असणार नाही. राजापासूनी अग्नीपासूनी तयासी भय न होय जनी. ज्या ज्या मोठ्या भीती आहेत राजाज्ञेची, आता पूर्वी ज्या वेळेला राजेशाही होती त्यावेळेला एखादा राजा एखादी भयंकर आज्ञा करायचा आणि त्या आज्ञेची सुद्धा भीती असायची, ज्याला आसमानी आणि सुलतानी म्हणायचो. तर त्या राजाज्ञेची भीती असणार नाही, अग्नीची भीती असणार नाही, शस्त्र जल कशाचीही भीती असणार नाही. हे महात्म्य पवित्र पूर्ण एकाग्र चित्ते श्रवण पठण कर्त्यासी कल्याण होईल की. एकाग्र चित्तानं जो कोणाचं श्रवण करेल, पठण करेल, त्याचं सगळं कल्याण होईल. महामारीपासून सर्व नाना परीचे उपद्रव तैसेच त्रिविध उत्पाद भाव शांत करी महात्मे. त्रिविध उत्पात म्हणजे आधी भौतिक, आधी आत्मिक आणि आधी दैविक अशा तिन्ही प्रकारचे जे उत्पात आहेत त्या सगळ्यांवरती उपाय म्हणजे ही दुर्गा सप्तशती. आता हे कुठं वाचावं तर माझ्या मंदिराचे ठाई जाणं याचे करील श्रवण पठण त्याच्या सन्निधानात ते टाकून मी न जाई कदापि. जो माझ्या मंदिरात म्हणजे देवीच्या मंदिरात याचं पठण करतो त्याच्या घराला सोडून मी कुठेही जाणार नाही. जेथे महात्म्याचे पठण तेथे माझे सानिध्य जाणं. जिथं कुठेही महात्म्य वाचलं जाईल तिथं मी आहेच. सर्व काळ वास करुणी मी राहे तयापाशी. जो माझ्या महात्म्याचं पठण करतो मी कायम त्याच्या सोबत आहे. कोठे कोठे पठण करावे ते सांगते ऐका स्वभावे बलिप्रदान करता भावे पठणे याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाणं या अवश्य करावे याचे पठण आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठण करावे. पूजा करताना तर देवीचं महात्म्य वाचावंच, पण हवन करतानाही हे सप्तशतीचं हवन करावं. म्हणजे सप्तशतीच्या हवनाची जी पद्धत आहे त्याचं मूळ इथं आहे. कारण देवीची स्वतःची आज्ञा आहे की होमाच्या वेळेला याचं हवन करावं या सप्तशतीचं. श्रवण आणि पठण दोन्हीचे फळ समसमान परी एकाग्र चित्ते करून साधन मात्र असावे. तुम्ही स्वतः वाचा किंवा इतरांकडून श्रवण करा, दोन्हीचं फळ सारखंच आहे, पण ते एकाग्र चित्तानं मात्र करा. जाणून अथवा न जाणत बलिपूजा करिता निश्चित आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुणी मानसे. त्या बलिपूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चेते बहुता असे आवडी माते होमाची आणि पूजेची. जाणून किंवा अजाणता म्हणजे समजत असू दे, सगळं व्यवस्थित शास्त्रशुद्ध असू दे अगर नसू दे, जो कोणी प्रेमाने हे सगळं करेल त्याची पूजा मी स्वीकार करते. प्रतिवर्षाचे शरद काळी महापूजा करावी तात्काळी पूजा काळी विळवणी सकाळी महात्म्य श्रवण करावे. आता आपण जे करतोय ते हे कृत्य प्रतिवर्षी शरदकाली प्रत्येक वर्षी शरद ऋतूमध्ये माझी महापूजा करावी म्हणजे देवीची महापूजा करावी आणि माझं हे महात्म्य श्रवण करायचं. त्याचं फळ काय तर सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्य सुतान्वित. धन धान्य आणि पुत्र वगैरे त्यांना प्राप्त होईल. माझ्या प्रसादे करुणी समस्त अर्थ प्राप्त होईल तया. मी बोलते याचा संशय धरू नका हाची निश्चय सर्वदा तयासी होय विजय महात्म्य श्रवण करत्यास. मी हे जे सांगते आहे त्याच्यामध्ये यत्किंचितही शंका धरू नका, हे असंच आणि असंच होईल हा विश्वास असेल तर त्याचा सर्वदा विजय होईल. महात्म्य पराक्रम उत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती तेणे कालाचे भय चित्ती धरुणे सर्वथा. हे महात्म्य हे पराक्रम ही उत्पत्ती जो कोणी माझं श्रवण करेल ना त्याला काळाची सुद्धा भीती मनामध्ये धरू नये. जो का महात्म्य करी श्रवण त्याचे शत्रू पावती मरण. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ते शत्रू म्हणजे लौकिक शत्रू नव्हेत. आपले काम क्रोध लोभ मद मोह मत्सरे विकार हे सगळे शत्रू मरण पावतील. त्याचे सदा होय कल्याण संशय नाही सर्वथा. श्रवणार्थी असी कल्याण हे तवा आश्चर्य नव्हे जाण परितयाच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वथा. आता
जो कोणी माझं हे महात्म्य श्रवण करतो फक्त त्यालाच नव्हे तर त्याच्या अख्ख्या कुळाला, त्याच्या घरादाराला माझा आशीर्वाद मिळतो, यामध्ये कसलाही संशय नाही. सर्व शांती कर्माचे ठाई जाणं, अवश्य करावे याचे पठण. कुठल्याही प्रकारची शांती करायची असेल तर हे महात्म्य श्रवण केले की ते शांतीचं पुण्य मिळतं. जाहली या दुःख प्रदर्शन श्रवण याचे करावे. कसलंही दुःख झालं तरी हे महात्म्य ऐकावं. हे महात्म्य श्रवण करता ग्रहपीडा नासती तत्वता, सर्व उपसर्गाची शांता होय येणे करून. ग्रहपीडेचा तर नाश होतोच, पण बाकी कुठले उपसर्ग असतील तर त्याचाही नाश होईल. दुःस्वप्नाचे सुस्वप्न होय. आता दुःस्वप्नाचे सुस्वप्न होय म्हणजे काय? तर जे दुःस्वप्न, एखादं वाईट स्वप्न पडलं तर त्याचंही रूपांतर चांगल्या स्वप्नात होईल. बालग्रहाची पीडा जाण. बालग्रह म्हणजे काय? तर हे जे नवग्रह आपल्या मोठ्यांच्या कुंडलीत असतात तसे लहान मुलांवरती साधारणपणे 3-4 महिन्यापर्यंत त्यांच्यावरती या बालग्रहांची सत्ता असते आणि त्या बालग्रहांच्या उपद्रवामुळे लहान बाळाला वेगवेगळे त्रास होतात अशी संकल्पना आहे. त्या बालग्रहांची सुद्धा पीडा जायची असेल किंवा सर्व रोग नाशाचा उपाय महात्म्य श्रवण हे असेल. कुठल्याही प्रकारचा रोग जावा याच्यासाठी हे महात्म्य श्रवण करा. वियोग होता स्त्री पुत्रांचा, पुन्हा संयोग होत साचा. सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारित. पत्नी मुलं दूर झाली असतील किंवा अजाणता कोणाशी मित्रांमध्ये जर विरह आला असेल तर या सप्तशतीच्या पठणाने त्यांचे सगळ्यांचं ऐक्य होईल. दुर्वृत्ताची बळे सकळ, येण्याची लया जाती तात्काळ, भूत पिशाच प्रेत केवळ, नाश पावती पठणेची. कुठल्याही प्रकारच्या बाधा असू देत त्यांचं निरसन या सप्तशतीच्या पठणाने होतं. सर्व माझे महात्म्य देख, जाणावे मम सानिध्यकारक. हे माझं महात्म्य, माझं सानिध्य देणारं, माझी जवळीक देणारं मानावं. आणि म्हणून दरवर्षी माझ्या प्रित्यर्थ हे पूजन करावं. मज कारणे बलिदान, मेषाश्व महिषादी पशु जाण, तद अद्भाव पौष्टिक पशु करुणी बलिदान करावे. ज्याच्याकडे परंपरा आहे त्यानं मेष म्हणजे बोकड किंवा महिष, रेडा असे पशु बली देऊन सुद्धा माझी पूजा करू शकता किंवा पिठाचा पशु करूनही बळी द्यावा अथवा कुष्मांड फळाचा बळी यथाधिकारे अर्पावा तात्काळी. काही जणांच्या घरी पद्धत असते की महाअष्टमीच्या दिवशी, महानवमीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या गणांसाठी म्हटलं जातं काही वेळेला मांसाचा बली दिला जातो. त्याचं कारण इथे देवी सांगते की या पद्धतीनं जर कोणी पूजा करेल, जसा ज्याचा अधिकार आहे, ज्याच्या घरात जशी पद्धत आहे त्याप्रमाणे माझी पूजा करा. आणि फक्त त्या देणाऱ्यालाच नव्हे तर पशुला सुद्धा परलोकामध्ये, दुर्गालोकामध्ये वास घडतो. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापनी विधीसी, उपवास करावा अष्टमीसी, नवमीसी होय पारणे. शुक्ल प्रतिपदेला घट बसवायचा, अष्टमीला उपवास करायचा आणि नवमीला पारणं करायचं. त्या दिवशीच बलिदान करावं, अपराह्नकाली करावे जाणं. आणि त्या दिवशी कुमारिका पूजन मात्र अवश्य करावं. मूळ नक्षत्रावरती सरस्वतीचं आवाहन करावं, श्रवण नक्षत्रावरी विसर्जन करावं, विजयादशमीला सुद्धा पूजन करावं आणि मग विसर्जन करावं. 3, 5, 7 किंवा 9 दिवसापर्यंत नवरात्र करायचं. एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवण करता येईल किंवा एकान्न खाऊन जगता येईल. नक्त म्हणजे एक वेळ जेवता येईल. उपोषण म्हणजे पूर्णपणानं अन्नाचा त्याग करता येईल. हे स्त्री पुरुषांनी व्रत करायचं आणि हे सगळ्यांनी करावं. अभ्यंग दंत धावन निश्चित पुष्पादी करावे ग्रहण. अभ्यंग म्हणजे नित्य स्नान करायचं. दंत धावन म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी दात घासायचे. पुष्पादी ग्रहण करायचे. अंजन आणि तांबूल जाणं, कुमकुमयुक्त वस्त्रे आपण यथाधिकारे धारण, उपवासी करावे. आता एरवी प्रत्येक उपवासाला विडा वर्ज्य असतो, पण इथं नवरात्रामध्ये सांगितले मुखामध्ये अंजन म्हणजे काजळ आणि तांबूल म्हणजे थोडक्यात शरीराला क्लेश कुठलाही द्यायचं नाही, शरीर सुस्वरूप ठेवायचं. अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला झाली या निश्चित स्वय उपवास व्रत कायिक नियम करावे. आपण जर समजा अशौच आला म्हणजे सुतक आला, रोग कुठल्या आजारी असो, रजस्वला म्हणजे मासिक धर्म प्राप्त झाला, तर त्यावेळेला आपण फक्त शरीराचे नियम पाळायचे. जप पाठ अर्चन हे जे आहे ते इतरांकडनं करून घ्यायचं. नवरात्राच्या अंती पारणं स्वतः करायचं. अशौच्या अंती ब्राह्मण भोजन म्हणजे समजा जर ब्राह्मण भोजनाचा नियम असेल तर ते सुतक संपल्यानंतर करायचं.
आणि नक्षत्र योग नसता जाणं तिथी योग. म्हणजे समजा त्या नक्षत्राचे योग नाही मिळाले तर ती तिथीला, म्हणजे समजा नवमी तिथीला, पुढच्या येणाऱ्या नवमी तिथीला हे सगळं करायचं. सप्तमीपासून 4 दिवस सरस्वती पूजन केल्यानंतर लिहिता वाचता अध्ययन केलं तर त्याचं दुःख निवारण होतं. नित्य राजोपचाराने या जगदंबेची पूजा करायची. नवरात्री चंडिका पूजन केली अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे. आता कुमारी पूजन कसं करावं तर कुमारी असावी रोगरहित, कुरूप नसावी निश्चित, अंगी व्रणछिद्रे विवर्जित, स्ववर्णाची असावी. म्हणजे काया वाचा मनानं सुदृढ अशा कन्येचं पूजन करायचं आहे. फक्त 1 वर्षाची कन्या जाणं तिचे करू नये पूजन. 1 वर्षाच्या मुलीला तितकी समज असत नाही, म्हणून 2 ते 10 वर्षाच्या कुमारिकेची पूजा करायची. 2 वर्षाची कुमारिका तिचं मुख्य पूजन, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा यांचं पूजन करताना जितकं तिचं वय आहे त्या नावानं, त्या नाममंत्रानं, म्हणजे समजा आपण 2 वर्षाच्या कुमारिकेचं पूजन करतो तर कुमारिकाय नमः किंवा कौमार्य नमः म्हणून तिची पूजा करावी. अशा प्रकारचे 9 कन्यांचं पूजन करायचं. श्रुती स्मृतींचे मंत्र म्हणती परी नाममंत्र अंती जपती, म्हणून तोच मंत्र निश्चिती मुख्य असे परी असा. आता नाममंत्र कसा तर प्रणव आदी उच्चारणी नामासी चतुर्थी लावणी नम अंती म्हणावे. म्हणजे आता जसं सांगितलं ओम कौमार्य नमः. असो प्रतिपदेसी कलश पूजन आरंभावे अनुष्ठान, उपांग ललिता व्रत पूर्ण पंचमी दिवशी करावे. पंचमीला उपांग ललितेचं व्रत करावं. सप्तमीला सरस्वती पूजन मूळ नक्षत्रावर करावं. दशमीला पुस्तक आणि शस्त्रांचं पूजन करायचं आणि मग विसर्जन करायचं. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यावधी योगिनी सहित प्रगट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. अष्टमीला फार महत्व आहे. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी, म्हणून उपवासा लागून योग्य असती हे दिवस. चैत्र अष्टमी म्हणजे रामनवमीचा आदला दिवस आणि महान अष्टमी म्हणजे नवरात्रातली. नवरात्रामध्ये जाणं जयासी न घडे उपोषण, त्याने अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे. 9 दिवसाचा उपवास नाही घडला, फक्त अष्टमी करावी. यद्यपि न घडे सर्वास पुत्रवंते करावे निश्चित, म्हणजे जो गृहस्थ आहे त्या गृहस्थानं तरी किमान करावं. नवमीला होम पारणं करावं. नवमीला अपराह्नी म्हणजे अपराह्न कालामध्ये दुपारनंतर बलिदान करायचं देवीसाठी आणि दशमी दिवशी सीमोल्लंघन करायचं. सायंकाळी दशमीचं जाणं, श्रवणयुक्त सीमोल्लंघन, अश्मंतक शमीचे पूजन, नाममंत्रे करावे. आपट्याच्या झाडाची शमीची पूजा करावी. या नवरात्रामध्ये आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठण, करी घेता निष्फळ होय. म्हणजे आधारपात्रावरती हे पुस्तक ठेवून पोथी ठेवून तिचं पठण करावं. ही पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिवस नवरात्र महात्म्य थोर आहे. रावण कुंभकर्ण सगळे जरी असले तरी रावणाचा इतका मोठा पराक्रम की नवग्रहांना त्यांना पालथं घातलं. आणि म्हणून देवानी ज्यावेळेला भगवान नारायणांची प्रार्थना केली त्यावेळेला रामाचा अवतार झाला. रामासी व्हावा जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित, म्हणून ब्रह्मदेव त्वरित जागृत करता झाला. आता देवीला ब्रह्मदेवांनी जाग केलं रामाला विजय मिळावा म्हणून. देवी अश्विन शुक्ल प्रतिपदेला जागी झाली आणि चंद्रदर्शन नसता रात्रीसी जागी झाली महामाया, म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण, असो रामासी जय होऊ ऐसा वर दिला. म्हणजे पहिलं नवरात्र ब्रह्मदेवानी रामासाठी करायला लागलं आणि मग सगळ्या देवांनी चंडीपाठ आरंभ केला, कुमारिका पूजन सगळं केलं. इकडे देवीच्या आज्ञेनं युद्ध सुरू झालं. 7 दिवसापर्यंत युद्ध झालं. अष्टमी दिवशी मरण पावला दशमुख, कोट्यावधी योगिनी सही सुरेख, प्रगट झाली जगदंबा. अष्टमीच्या उत्तर रात्री, आता इथं अष्टमीच्या उत्तर रात्री रावणाचा वध झाला असं म्हटलंय. मग देवीच्या आज्ञे करून नवमीला होम पारणं केलं आणि हा पूर्ण दशमीला शुक्ल दशमीला श्रवण नक्षत्रावरती विजयाचा काळ असा शुभ मुहूर्त प्राप्त झाला असं दसऱ्याचं वर्णन केलंय. या दुर्गा सप्तशतीच्या या 12व्या अध्यायामध्ये जगदंबेच्या संपूर्ण अवतार चरित्राचं महात्म्य, या सगळ्या नवरात्राचं विधान सांगून जगदंबा नारायणीनं भक्तजनांवरती कृपा केली. आणि यानंतर आजच्या या दुर्गा सप्तश्लोकीचा जो अखेरचा श्लोक आहे, या श्लोकामध्ये जगदंबेचं वर्णन आहे. या श्लोकात जगदंबेची स्तुती करताना म्हटलंय, सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम मस्मद्वैरी विनाशनम. म्हणजे
सगळ्या बाधांचं निरसन करणाऱ्या, जसा देवांनी वर मागितला याचा अर्थ आपण पूर्वीही बघितलाय, हा श्लोक सगळ्या बाधांचं निवारण करण्यासाठी मागितला जातो. आणि अशी जगदंबा आपल्या सर्व संकटाचं निवारण करून आपल्या सर्वांचं रक्षण करो, हीच या आदिशक्ती चरणी प्रार्थना. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या. तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात. अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.